सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आवाज का कमी आहे? आवाज द्या जोरात। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आत्ताच परमार्ग सेवक सर्वज्ञ सेवा वास्तिक मंडळाचे जिल्हा अध्यक्ष माननीय किरणदादा भडांगे यांनी प्रास्ताविकतेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश हा सविस्तरपणे सांगितलेला आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूजनीय परमहंत श्री जयेश मुनी कपाटे बाबाजी सुरत, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमहंत श्री भक्तराज बाबाजी फलटण, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमहंत यदुराज मुनी बाबाजी चिंचखेड चाळीसगाव हेही उपस्थित राहिले। त्यांचंही आपण स्वागत केलेलं आहे, त्यांचे मी खूप खूप आभार मानेल। आणि सतत तुम्ही इथं आश्रमात मार्गात आल्यानंतर आपल्या सेवेसाठी धर्माची तळमळ आणि कळकळ घेऊन आपल्या स्वागतासाठी सतत उत्सुक असलेले परमपूजनीय रमण मुनीजी, परमपूजनीय मुकुंदराज बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय सुदामराज बाबाजी, त्याचप्रमाणे तपस्विनी आबाईसा व तपस्विनी यशोदाई या सर्व साधू संतांचं आपण टाळ्या वाजवून खूप खूप स्वागत करू। हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचं आयोजन बऱ्याच दिवसापासून आपण जे सत्संग घेतोय, निरूपण करतोय आणि निरूपण करत असताना धर्म का आणि कशासाठी, धार्मिकता का आणि कशासाठी हे सांगण्याचा सतत आपण प्रयत्न करतोय। धर्म आत्मकल्याणाचा, आपल्या आत्महिताचा हा एक भाग आहे आणि धर्म हाच एक संस्कार आहे, संस्कृती आहे। आज आपण बघतोय पाश्चात्य संस्कृतीचं आपल्यावरती खूप मोठा पगडा पडतोय आणि त्यातूनच आपण आपली वाटचाल भौतिक जगाची सुख मिळवण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे आपला धर्म काय हे आपल्याला माहीत नाही, आपली संस्कृती काय हे आपल्याला माहीत नाही आणि ही जीवन जगत असताना सुखाच्या पाठीमागे लागून आपण कोणत्या तरी कारणांनी भक्ती मात्र करत असतो, धार्मिकता मात्र करत असतो। परंतु धार्मिकता आणि भक्ती ह्या विषय जो आहे हा धर्माशी निगडीत जरी असला पण धर्माचं नॉलेज आपल्याला काहीच नाही आहे आणि अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे। आजचा हा कार्यक्रम आगळा वेगळा आहे। उपदेशाबरोबरच एक धर्मसंस्कार सोहळा हा कार्यक्रमाचं आयोजन करत असताना मी या कुटुंबांचं खूप खूप अभिनंदन कराल की या कार्यक्रमाला किंवा या आव्हानाला यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। त्यातले परमार्ग सेवक भगवान बारगजे सर आहे, परमार्ग सेवक कृष्णा मुदगुल आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर जेव्हा पत्रिका स्टेटसला गेली, सोशल मीडियावरती गेली, या कार्यक्रमाचं बघितल्यानंतर याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तो पांगरीचे शिन्नर येथील पांगारकर कुटुंब यांच्यासाठी सर्वांनी खूप टाळ्या वाजवायच्या आहे। कारण कार्यक्रम कोणता आहे, काय आहे हे बघितल्यानंतर निकिताला म्हणजे स्वतःच्या मुलीला उपदेश द्यायचा आहे आणि ही योग्य वेळ आहे। ही योग्य वेळ असल्यामुळं त्यांनी मला फोन केला तिच्या वडिलांनी आणि मी म्हटलं खूप खूप स्वागत, तुम्ही नक्की या। आणि ते एवढ्या लांबून इथं आले। खरं म्हणजे आपण धार्मिकता करत असताना तो का आणि कशासाठी हे माहीत नसल्यामुळं भौतिक सुखाच्या पाठीमागं धावत असताना त्याचा फक्त आपण विचार करतोय। आता ह्या कार्यक्रमाला या कुटुंबियांनी अनेक आपले नातेवाईक मित्र आप्तेष्ट बोलवलेले आहे आणि त्यांच्यासाठी हा वेगळा कार्यक्रम आहे। कारण अनेक वेळा आपण बड्डेला गेलेलो आहे, बड्डेला गेल्यानंतर केक कापणे, हॅपी बर्थडे म्हणणे आणि त्यांच्याबरोबर फोटो काढणे, त्यांना प्रेझेंट देणे आणि जेवण करून शुभेच्छा देऊन त्या कुटुंबाला आपण निघून जाणे, हा एक उपक्रम आपण आतापर्यंत बघितलेला आहे। परंतु इथं संस्कार सोहळा त्याच्याबरोबर जोडला गेलेला आहे। अनेक हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय आहे, अनेक जातीचे लोक आहे आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक परंपरा आहे। कोणी त्याला मुंज म्हणतं, कोणी त्याला संस्कार सोहळा म्हणतं, असे वेगळे प्रकार आहे। तर आपल्या धर्मामध्ये हे प्रकार हे धर्मसंस्काराच्या नावाखालीच लोकांपर्यंत गेलेले आहे। परंतु जे बहुजन समाज आहे जो धर्म आणि धार्मिकता करण्याचा उद्देश काय हे माहीत नसताना फक्त एक विशिष्ट वर्गाने आपल्यावरती लादलेली ती विचारधारा आणि त्याच्या पाठीमागे आपण पळत राहतो आणि यातूनच धार्मिकता आपण आजपर्यंत करत आलो। खरं म्हणजे मानव संप्रदाय
याविषयी अनेक गैरसमज आहे लोकांचे, अनेक शंका आहे, अनेक प्रश्न आहे. परंतु भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे आणि तो हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे. तोच महानुभावांचा मूळ ग्रंथ आहे. हे वैशिष्ट्य आपण जर लक्षात घेतलं तर खूप सोपं होऊन जाईल. कारण भगवद्गीता अनेक हिंदूंनी वाचली नाही, हिंदूंपर्यंत गीता अजून पोहोचली नाही, म्हणून गीतेत काय आहे हे माहीतच नाही. गीतेत काय आहे हे माहीत नसल्यामुळे धार्मिकता मात्र करत राहतो. त्याचा प्रमाण, त्याचा बेस माहीत नसताना एक संस्कार, परंपरा, भीती किंवा मॉब सायकोलॉजी या अनेक कारणातून भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषेपोटी धार्मिकता करणारे अनेक कुटुंब आपल्याला आज दिसतात. परंतु भगवद्गीतेत परमेश्वरांनी, श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला निमित्त करून धर्म आणि धार्मिकता, अधर्म आणि त्याची वाटचाल आणि या जीवाचं हित कशात आहे, भलं कशात आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. ही सृष्टी का निर्माण केली, कोणी निर्माण केली, निर्मितीच्या पाठीमागचा उद्देश काय, हा जीव होता कुठं, तो आणला कुठून, कोणी आणला, कशासाठी आणला, त्याचप्रमाणे परमेश्वर कोण आहे, ही परमेश्वर संकल्पना नक्की काय आहे नेमकी. त्याचबरोबर परमेश्वर तर आपल्याला अनेक दिसतात, कारण भक्तीचे वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळे विचार आपल्या आज समाजामध्ये आपण पाहत आलेलो आहे. तर मग अनेक परमेश्वर असताना मानव संप्रदाय नेमकी कोणाची भक्ती करताय आणि करत असताना मग यांना मानताय का नाही, त्याचं अस्तित्व ते जाणताय का नाही, या अनेक प्रश्न घेऊन गैरसमज आणि खूप कडक असतं, खूप अवघड असतं. अशा विचारातून महानुभावांच्या जवळ न येण्याचं प्रमाण अनेक अन्य लोकांचं आहे, आपले आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे. परंतु हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की श्रीकृष्ण महाराजांची भगवद्गीता हा महानुभावांचा मूळ ग्रंथ असल्यामुळं धर्मही तोच आहे. श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला निमित्त करून देवी देवता आणि परमेश्वर यातला फरक सांगितला, जीव आणि प्रपंच यातला फरक सांगितला आणि हे फरक सांगत असताना अनेक उदाहरणं देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण अर्जुन देवाला भ्रम झालेला आहे आणि त्या भ्रमातून काढण्यासाठी, अनेक शंका, गैरसमज, न्यूनगंड, भीती यातून काढण्यासाठी श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीता रणांगणांवर सांगितली. आपणही आज रणांगणावरच आहे. आपलं जीवन जगत असताना आपण दररोज फाईट करतोय, कोण कशाची पण फाईट मात्र नक्की आहे. विचाराची ही जी फाईट आहे, अविचाराची ही जी फाईट आहे, आपण करत असताना भगवद्गीता हा आपला प्रेरणास्त्रोत आहे आणि साऱ्या जगाला दिशा देणारं जगमान्य असा हा धर्मग्रंथ आपला आहे, याचा अभिमान आपल्याला वाटलाच पाहिजे. श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला स्पष्ट सांगितलं, तुला धार्मिकता का करायची आणि कशासाठी करायची हे पहिले समजून घे. हे न समजून घेता जर तू धार्मिकता करत राहिलात तर त्या करण्याला काही अर्थ नाही. तुला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, कारण पुनर्जन्म हा हिंदू धर्माचा मूळ सिद्धांत आहे. सिद्धांतावरती धर्म चालत असतो आणि या सिद्धांतावरतीच धर्माचा पाया पण रोवला जातो आणि सिद्धांतावरतीच धर्माची इमारत पण उभी राहते. परंतु आपल्याला माहीत नाही, ज्ञान आपण कधी घेत नाही. कोणत्याही शाळेत, कॉलेजमध्ये, कोणत्याही विद्यापीठामध्ये शास्त्राचं, धर्माचं ज्ञान दिल्या जात नाही. आपण ते स्वतंत्र घटनेने आपल्याला स्वतंत्रता दिलेली की कोणी कोणती धार्मिकता करायची आणि कोणी कोणतं फॉलो करायचं, ही विचारधारा घटनेनेच आपल्याला दिली असल्यामुळे ती स्वातंत्र्याला कुणी धक्का लावत नाही. परंतु श्रीकृष्ण महाराजांनी धर्म आणि अधर्म हा आपल्याला अर्जुन देवाच्या निमित्ताने सांगितलेला आहे की आपल्या जीवनातला भ्रम, न्यूनगंड, भीती आणि अंधश्रद्धा, अज्ञान किंवा गैरसमज हे दूर काढण्याचं, दूर बाजूला सारण्याचं आपल्या जीवनातून हे धर्म म्हणजे एक माध्यम आहे. धर्म म्हणजे एक तत्व आहे, एक सिद्धांत आहे. धर्म ही संस्कार आणि हीच संस्कृती आहे. ती आपल्या जीवनाची एक कला आहे आणि जीवन जगण्याची एक रीत आहे. सुंदर जीवन करायचं असेल तर धर्माला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उतरावं लागेल आणि जोपर्यंत धर्म तुमच्या जीवनात उतरत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला सुंदरता येऊ शकत नाही. अनेक लोक आपण बघितले, पैसा आहे, व्यवसाय आहे, नोकरी आहे, परंतु अस्वस्थता ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. पेपरमध्ये वाचतो आपण, टी व्हीवर बातम्या वाचतो, खूप मोठे मोठे बिल्डर्स असतात, खूप मोठे नामांकित लोक असतात, व्यावसायिक असतात, परंतु आत्महत्या करतात. याचं कारण काय का पैसा असताना बाजूला सर्व सुख भौतिक जगातले आपल्या समोर असतानाही सुसाईड करण्याची आणि आत्महत्या करण्याची त्यांना का गरज वाटावी. तर त्यांच्या जीवनामध्ये संस्कार नाही, संस्कृती नाही आहे, धर्म नाही आहे. ज्याच्या जीवनामध्ये धर्म आहे त्याला फाईट करण्याची ताकद निर्माण होत असते, पॉझिटिव्ह विचार निर्माण होत असतात आणि समाजाला दिशा तो देऊ शकतो. स्वतःच्या दिशेबरोबर दुसऱ्याला दिशा देणारा एकमेव प्राणी आहे तो धर्मात जगत असतो. पण धर्म धर्म म्हणत असताना त्या विचार धर्मातला आपण आपल्या जीवनामध्ये उतारला पाहिजे.
धर्म म्हटलं की ज्ञान, ज्ञान म्हटलं की बुद्धी, म्हणून बुद्धिवाद्यांचा धर्म असतो, कोणाचाही धर्म नसतो. आपण जगामध्ये धार्मिकता करणारे 99.99% लोक बघतो आणि अज्ञानाने 99.99% लोक आहे. का धार्मिकता करायची, कशासाठी करायची, त्यातून काय मिळणार आहे, काय मिळवायचं आहे हे मात्र त्यांना माहीत नाही आहे. फक्त संस्कार आहे, भीती आहे, परंपरा आहे, मॉब सायकोलॉजी आहे आणि या भौतिक जगाचे सुख मिळवण्याच्या उद्देशाने ते धार्मिकता करणारे आपल्याला दिसतात. परंतु धर्म जर ज्ञानाशी निगडीत आहे, ज्ञान हा बुद्धीशी निगडीत आहे, तर नॉलेज घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून गीतेत अर्जुन देवाला श्रीकृष्ण महाराजांनी नॉलेज दिलं आहे, धर्माचं तत्व सांगितलंय, आचार विचार प्रणाली सांगितलेली आहे. आणि हे सांगत असताना तुझं जीवन कशावर आधारित असावं आणि ते कसं सुंदर होईल हे पण सांगितलं. म्हणजे भगवद्गीतामध्ये परमेश्वराने ह्या जीवानी कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं आणि ते केल्यानंतर त्याला काय मिळणार हे स्पष्ट सांगितलं. म्हणजे धर्मामध्ये गेल्यानंतर आपली लाईफस्टाईल ठरते. धर्माच्या अनुषंगाने जेव्हा आपण लाईफस्टाईल आपली ठरवतो तेव्हा ते जीवन सुंदर होतं. आज आपल्याकडे सर्व असताना अनेक व्याधी, जर्जरता, अनेक अडचणी आहे, बेकारी आहे, प्रॉब्लेम्स आहे, छोट्या छोट्या अडचणीला मात आपल्याला करता येत नाही का, तर आपला बुद्धी तेवढी स्ट्रॉंग नाही, आपण निगेटिव्ह विचाराचे झालेलो आहोत. धर्म पॉझिटिव्ह विचार देत असतात, आत्मविश्वास देत असतात, कॉन्फिडन्स देत असतात, जीवनातल्या कोणत्याही संकटाला फाईट करण्याची ताकद धर्म देत असतो. म्हणून धर्मात जाणं हे आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य असलं पाहिजे, मूळ ध्येय असलं पाहिजे. धर्मात जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनात जाणं. आणि ह्या धर्मात गेल्यानंतर करिअरच्या अनुषंगाने किती मोठे चॅलेंज, किती मोठे आव्हानं जरी आले तरी त्याला त्याचं विशेष काहीच वाटणार नाही, कारण सर्वात मोठं आव्हान आपल्या समोर धर्म आहे आणि ते त्यांनी जर स्वीकारलं तर पुढचे सर्वच आव्हानं त्याच्यासाठी अत्यंत छोटे छोटे होऊन जातात. म्हणून धर्म हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आपण बनवला पाहिजे. परंतु आपण बघतो असतो धर्म आपल्याला एक दुय्यम दर्जा आपण धर्माचा दिलेला आहे. करायचं म्हणून करायचं, कोणीतरी करतंय म्हणून करायचं, श्रद्धा आहे म्हणून करायचं किंवा भीती आहे म्हणून करायचं. अर्जुन देवाला परमेश्वराने ते सांगितलं की तुला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, जन्माला आला तू कर्म जोडतो, भोगण्यासाठी नरकात जातो, दुःखात जातो. ते दुःखातून तुला निघायचं असेल, त्या दुःखात तुला जायचं नसेल आणि दुःख तुला जर दुःख देणारं असेल, दुःख तुला त्रास देणारं असेल तर त्यातून निघण्याचा एकमेव उपाय आहे म्हणजे भक्ती. आणि भक्ती ही धर्माशी निगडीत आहे. मग तो कोणी निर्माण करेल का, कोणी तुला देऊ शकेल का, नाही. त्यावेळेस मग परमेश्वराने देवता वर्ग वेगळा सांगितला, मला अनन्य भावे एकट्याला शरण ये आणि शरण येऊन जर माझी भक्ती केली तर निसंशय मी तुला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील, तुला दुःखात जाऊ देणार नाही. हे प्रॉमिस श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला केलेलं आहे. श्रीकृष्ण महाराजांनाच आपण परमेश्वर का मानायचं आणि का मानायचं, की श्रीकृष्ण महाराजांनी तत्वज्ञान सांगितलं, धर्म आणि अधर्म यातला फरक सांगितला, स्वतःची ओळख विश्वरूप दाखवून दिली आणि अर्जुन देवाला निमित्त करून आपल्या सकळही जनतेला, सकळही जीवांना प्रॉमिस केलेलं आहे की तू अनन्य भावे जर मला शरण आला तर निसंशय मी तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील. म्हणून तो परमेश्वर, कारण प्रत्येकाचं कार्य, कारण, स्वरूप, लक्षण, वैशिष्ट्य असतं. एखादी वस्तू असेल तर आपण त्याला, त्या वस्तूला ते नाव का देतो, तर ते वैशिष्ट्याने, त्या गुणांनी, त्या लक्षणांनी आपण ओळखत असतो. तसं त्या श्रीकृष्ण महाराजांनाच परमेश्वर का म्हणायचं, तर त्याचे वैशिष्ट्य तशा पद्धतीचे आहे. आणि त्याच तुलनेत जर आपण बघितलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता म्हटल्या जातं, परंतु स्वामी श्री चक्रधरांनी 81 कोटी 1,10,10 देवता सांगितलेले आहे. आणि ह्या देवता मग आहे कोण, तर श्रीकृष्ण महाराजांनी हा एक सिस्टमचा भाग सांगितलेला आहे. जसं गाव चालवण्यासाठी, राज्य चालवण्यासाठी, देश चालवण्यासाठी एक सिस्टम असते, लोकप्रतिनिधी असतात, प्रतिनिधी प्रमाणात त्यांच्या सपोर्टला पूर्णपणे कामगार वर्ग असतो, की जो शिपायापासून सुरू होतो तर अगदी सचिवापर्यंत, आयुक्तपर्यंत, IAS IPS कलेक्टरपर्यंत पोहोचत असतो. आणि ह्या सिस्टममधून हा समाजाला जी बी सुविधा आहे, जी गरज आहे ते पुरवत असतात. म्हणून एवढं मोठं ब्रह्मांड आहे, ते ब्रह्मांड चालवण्याचं आणि ती सुविधा पुरवण्याचं काम ह्या देवतेकडे आहे. देवता एक सिस्टमचा भाग आहे आणि म्हणून त्या बंधनात आहे, त्या नित्यबद्ध आहे, कारण ते नोकरदार आहे अप्रत्यक्षरित्या. श्रीकृष्ण महाराजांच्या अध्यक्षतेखाली चराचर सृष्टी चालू आहे आणि अप्रत्यक्षरित्या श्रीकृष्ण महाराजांची ही सर्व फौज आहे. ही फौज या जीवासाठी परमेश्वराने कार्याला लावलेली आहे. आता तुम्हाला नवीन जे लोक आहे हे ऐकायला थोडंसं चुकीचं, विचित्र वाटू शकतं, परंतु जेव्हा भगवद्गीतेत जाल तेव्हा तुम्हाला या साऱ्या गोष्टी स्पष्ट होतील. आपण गीतेत जात नाही, ज्ञानात जात नाही, त्याच्यामुळं आपल्याला आश्चर्यजनक या साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या वाटतात. म्हणून मानवांना बी तुम्ही वेगळं ठरवलेलं आहे, पण मानव हा वर्ग काही वेगळा नाही आहे. मानव हा एक हिंदू धर्माचा जो पाया आहे तो पक्का करणारा
आणि तो पाया पक्का करून धर्माला कळसापर्यंत नेणारा हा एक वर्ग आहे। आणि भगवद्गीतेप्रमाणे तंतोतंत आचार करणारी जी प्रणाली आहे ती पूर्णपणे स्वीकारणारा एकमेव प्राणी म्हणजे महानुभाव वर्ग आहे। हे लक्षात जर आपण घेतलं तर महानुभावांचं वैशिष्ट्य, वेगळी किंमत आपल्याला जाणवेल, लक्षात येईल। आता प्रत्येक युगामध्ये धर्माला अधर्म येत असतो, धर्माला ग्लानी येत असते। आपण कलियुगात जन्मात आलेलो असताना नेमकं कलियुगामध्ये परमेश्वर अवतार कोण? कारण गीतेमध्येच परमेश्वराने सांगितलंय ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस मी अवतार घेतो आणि प्रत्येक युगाने युगे मी अवतार घेतो, हे श्रीकृष्ण महाराजांनी तत्व सांगितलेलं आहे। मग कलियुगाच्या परमेश्वराने कोण आहे आणि त्यांची भक्ती आपल्याला करायची आहे तर ते कोणत्या पद्धतीने ओळखायचं? तर 12व्या शतकात 365 दिवसाचे व्रतवैक्य लिहिलेले गेले होते। त्याला राजाश्रय भेटला होता। अंधश्रद्धा, कर्मकांड इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या, जातीयता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या की त्यालाच लोक धर्म आणि आपल्या जीवनाचं साध्य आणि महत्त्व कळत होतं, समजत होतं, स्वीकारत होते आणि त्यातून अनेक समाजामध्ये आपल्या तेढ निर्माण झालेली होती, अशांतता निर्माण झाली होती, अस्थिरता निर्माण झाली होती। ज्यावेळेस असं वातावरण होतं त्यावेळेस परमेश्वर अवतार घेतात आणि 12व्या शतकात स्वामी श्री चक्रधरांनी अवतार घेतला। लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे। ज्याप्रमाणे भगवद्गीता तुम्ही श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेली कलियुगाची तुम्ही आजपर्यंत ऐकली आहे, त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामी निरूपित सूत्रपाठ हा जो ग्रंथ आहे तो म्हणजे मराठीतला कलियुगातला श्रीमद भगवद्गीता हाच ग्रंथ आहे। हे आपण समजून जर घेतलं तर आपण किती पाठीमागे आहोत आपल्या लक्षात येईल। कारण हिंदू धर्माच्या घरांमध्ये आजही ही भगवद्गीता दिसत नाही, जरी असली तर ती डोक्यात राहत नाही, वाचन करत नाही, अभ्यास करत नाही आणि त्यामुळं धर्म काय हे आपल्याला लक्षात येत नाही। आपण धर्माच्या नावाखाली कर्मकांड करत असतो, अंधश्रद्धा करत असतो आणि बळी जात असतो। ही जी अंधश्रद्धा आहे हे जोपासण्याचं आणि वाढण्याचं कारण फक्त आपलं अज्ञान आहे। कर्मकांड वाढण्याचं कारण फक्त आपलं अज्ञान आहे आणि ते अज्ञान, ते अंधार दूर करण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी आणि आपल्या जीवनाला आधार देण्यासाठी, आपल्या जीवाचं हित करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी हा धर्म आपल्यापर्यंत पुनर्स्थापित केला। तो अगोदर होताच परंतु पुनर्स्थापित करावा लागतं, त्याला ग्लानी येते, अशक्तपणा येतो। आणि म्हणून ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला निमित्त करून हे तत्वज्ञान आपल्या पुढे आणलं, समाजासमोर आणलं, त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी पूजनीय माईंभट जे लीळाचरित्राचे प्रथम लेखनकार आहे त्यांना निमित्त करून हे तत्वज्ञान आपल्या पुढे आणलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो आणि या जीवाच्या हितासाठीच हे तत्वज्ञान वाडोवेळी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून प्रसंगानुरूप हे तत्वज्ञान सांगतो। आणि हे सांगत असताना प्रत्येक युगात सांगतात, वेगवेगळे दृष्टांत त्यांनी दिलेले आहे। त्या माईम भटांना सुद्धा हा प्रश्न पडला होता की भक्ती जर करायची आहे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी, आम्ही तर करतोय आणि मग तुमच्या भक्तीत आणि आमच्या भक्तीत नेमका फरक काय आहे? त्यावेळेस स्वामी श्री चक्रधरांनी हत्तीचा दृष्टांत त्यांना सांगितला की गाव असतं, त्या गावात हत्ती येतो म्हटले आणि हत्ती बघण्यासाठी सर्वांना उत्सुकता येते, सारे लोक हत्ती बघायला जातात। तिथं 5-6 आंधळे लोक पण बसलेले असतात, ते आंधळे लोक पण बघायला जातात। आता आंधळे डोळे नाहीये, बघणार कशाने? स्पर्शाने। एक आंधळा शेपटीला हात लावतो, एक पायाला, एक कानाला, एक पाठीला, पोटाला, सोंडेला, अशा वेगळ्या अवयवाला हात लावून येऊन बसतात आणि त्यांना एक समाधान मानसिकता करून घेतली आहे की आपण हत्ती बघितला। जेव्हा चर्चेला सुरुवात होते तेव्हा ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणे हत्ती तर खराट्यासारखा, मी आत्ताच जाऊन आलो। ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणे हत्ती तर खांबासारखा आहे, मी आत्ताच बघून आलो। ज्यांनी कानाला हात लावला तो म्हणे हत्ती तर सुपासारखा आहे, पाठीला हात लावला हत्ती तर भिंतीसारखा आहे, ज्यांनी पोटाला हात लावला तो म्हणे हत्ती तर पोत्यासारखा आहे, सोंडेला हात लावला तो म्हणे हत्ती तर मुसळासारखा आहे। पण वास्तविक हत्ती असा काही नसतो। त्यांचा वाद, त्यांचे भांडणं ऐकून एक डोळस मनुष्य त्यांना समजावतो की हत्तीचे एक एक अवयव आहे, याच्या पलीकडे सारे अवयव एकत्र येतील त्यावेळेस हत्ती तयार होईल आणि तो हत्ती आपल्याला पूर्ण अंगाने समजून घ्यावा लागेल, तेव्हा त्याला आपण हत्ती ही नामना देऊ शकतो। याचा अर्थ सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी पूजनीय माईम भटांनी का सांगितलं की ज्या देवी देवतेला तुम्ही परमेश्वर समजताय ह्या देवी देवता परमेश्वराची एक एक शक्ती आहे। या शक्तीच्या पलीकडे जी महाशक्ती की ज्या शक्तीच्या अध्यक्षतेखाली चराचर सृष्टी चालू आहे तो म्हणजे परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर स्वतःची ओळख देत असतो, स्वतःची ओळख देऊन हे तत्वज्ञान सांगत असतो आणि हे सांगत असताना पुन्हा पुन्हा आपल्याला कोणाच्या तरी निमित्ताने हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत मांडत असतो, आणत असतो। आता हे करत असताना मानव संप्रदाय ही परमेश्वराची भक्ती करत असताना एकनिष्ठ भक्ती हे मानवांचं मूळ तत्व आहे। एका परमेश्वराशिवाय ही जीवन मृत्यू जो आपला आहे हा निघू शकत नाही
आणि तो निराकार असलेला परमेश्वर 6 साकार झालेला आहे. 6 साकार झालेला परमेश्वराने जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञानातून त्या अभ्यासक्रमातून आपल्या जीवनाचं हित करणं आणि हे करत असताना कोणत्याही प्रकारची देवीदेवतेचे कर्मकांड असेल, अंधश्रद्धा असेल, ऋतवैकल्य असेल, हे न पाळणं, हे न मानणं, त्याचं अस्तित्व जरी असलं तर ते आपल्या जीवनात न येणं, न आणणं हा मानवांचं मूळ तत्व आहे. कारण अमावस्या, पौर्णिमा, शिव वाशुभ, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, ऋतवैकल्य, गंडे दोरे अशा अंधश्रद्धा आपण समाजामध्ये खूप बघत आलो, आजपर्यंत बघत येतो. दररोज पेपरमध्ये वाचत असताना याचं कोणी ना कोणी अज्ञान लोक असतात, मजबूर लोक असतात, हे बळी पडत असतात, हे आपण बघत आलो. आणि तेच नेमकं स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही मला अनन्यभावे शरण याल, एकनिष्ठ भक्ती कराल, मी समर्थ आहे, त्यावेळेस तुमच्यावरती या कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही. आणि म्हणून आपण ती भक्ती बस रे काढलेच नाही, शांत बसा सर्व, काही अडचण नाही, हे कंटिन्यू चालू राहणार आहे सत्संग. लाईट लगेच येईल, लाईट कधी जात नाही. रमण म्हणे तुम्ही बघा बरं लाईट काय, लाईट तर कधी जात नाही. हां हां चालू झाला, काय हरकत नाही. तर स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे हे आपल्या जीवनाचं हित आहे, आपल्या जीवनाचं भलं आहे आणि एक जीवन रीत आहे, जीवन सुंदर करण्याची एक पद्धत आहे, एक लाईफस्टाईल आहे. कर्मकांड नाही, विधी नाही, अंधश्रद्धा नाही, ऋतवैकल्य नाही, एकनिष्ठ भक्ती आणि त्या भक्तीतून आपल्या जीवनाचं हित, सरळ सरळ असा साधा सरळ असा धर्म आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा आम्ही जोपासत नाही, मानव संप्रदाय जोपासत नाही. आता हे करत असताना हे जे मुलं तुम्ही बघताय 8च वर्षाची मुलं आहे, जाई जुई आहे, कन्हैया आहे, निकिता आहे, हे जे मुलं आहे अत्यंत छोटे आहेत. तुम्हाला वाटत असेल की यांना काय समजतं, यांना काय कळतं, परंतु शास्त्राने एक वय सांगितलेलं 8 वर्षानंतर विकल्पाचं जे कर्म असतं हे कर्म हा जीव करायला सुरुवात करतो. विकल्प म्हणजे देवताजनित विकल्प किंवा छी थू छोटा मोठा या अनुषंगाने जे विकल्प घडले जातात आणि त्यातूनच खूप मोठा दुःख हा जीव मिळवत असतो. कारण कर्मानुवशे हे आपल्याला भेटत असतं, कर्मात आपण बांधलेलो आहे. कर्मातून बाहेर पडण्याचा उपाय म्हणजे धर्म आहे आणि परमेश्वराची भक्ती आहे. आता हे करत असताना यांच्यावरती संस्कार धर्माचा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो संस्कार म्हणजे एकनिष्ठ भक्तीचा, परमेश्वराने सांगितलेला तत्वाचा, सिद्धांताचा, आचाराचा, विचाराचा. हे जे मुलं आहे आज त्यांनी एकनिष्ठ भक्तीची शपथ घेतलेली आहे. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेली श्रीमद भगवद्गीता हे आपल्या जीवनामध्ये अभ्यास करून उतरवणार हा शब्द आम्हाला दिलेला आहे, परमेश्वराला दिलेला आहे आणि त्यांनी एक वचन, एक प्रॉमिस आपण स्वतःसाठी घेतलेला आहे. त्यावरती चालण्यासाठी तो संस्कार त्यांच्यावरती व्हावा, धर्माचा अभिमान निर्माण व्हावा आणि म्हणून या हिताकारणे हा कार्यक्रमाचं आयोजन या कुटुंबियांनी केलेलं आहे. हे अत्यंत कौतुकास्पद आहे कारण समाजाला दिशा देणारा हा कार्यक्रम. अनेक लोकांमध्ये जसा संभ्रम आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे, तसं प्रत्येक समाजामध्ये जसं असतो तसं मानव संप्रदायामध्ये सुद्धा हा समज आहे, गैरसमज आहे का मुली ज्या आहे ह्या दुसऱ्यांच्या घरी जाणाऱ्या असतात तर त्यांना कसं भेटतील, कोण भेटेल, काय भेटेल आणि मग आपण त्यांना आजच उपदेश दिला याचा अर्थ आपण त्यांना बंधनात टाकतोय आणि एवढ्या लहानपणी ह्या मुलांना बंधनात टाकणे हेच गैर आहे, हे चुकीचं आहे. अशा प्रतिक्रिया या नातेवाईकांना, या कुटुंबियांना ऐकायला भेटल्या असेल. परंतु हा कार्यक्रम बंधनात टाकणारा नाही आहे, तर बंधनातून सोडवणारा आहे, या जीवाला स्वतंत्र करणारा आहे आणि परमेश्वराची भक्ती करायला लावणारा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धर्म आपला आहे, संस्कार आपण केला पाहिजे. धर्म आपला आहे, संस्कृती आपली आहे, ती जोपासली आपणच असली पाहिजे. कारण आपण अभिमान घेतला तरच त्या धर्माचा अभिमान घेऊन आपण तो धर्म सांभाळण्याचा आपण प्रयत्न करू. आज समाजामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे, अज्ञान निर्माण झालेलं आहे, त्यामुळं लोक मजबूर झालेले, इनसिक्युअर फील करतात आणि त्यांना एक सिक्युरिटी म्हणून एकच उपाय आहे म्हणजे धर्म. आणि या धर्माच्या नावाखाली अनेकांनी दुकानदाऱ्या थाटलेल्या आहे आणि ह्या दुकानदारीला अनेक लोक बळी पडतात. मग ते अंधश्रद्धेच्या माध्यमातून, गैरसमाजाच्या माध्यमातून, कर्मकांडाच्या माध्यमातून, यातून आम्ही यांना बाहेर काढतोय, म्हणजे थोडक्यात त्यांना स्वतंत्र करतोय.
त्यांना स्ट्रॉंग करतोय, त्यांची बुद्धी पॉझिटिव्ह करतोय। आजपासून पुढे तुमच्याबरोबर तुम्ही नुसते राहणार नाही, तुमचे कुटुंबीय राहणार नाही, तर तुमच्याबरोबर परमेश्वरसुद्धा आहे। हा आत्मविश्वास या लहान लहान मुलांमध्ये आम्ही रुजवण्याचा प्रयत्न करतोय। ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये ती भावना निर्माण होईल, लहानपणीच संस्कार करायचे असतात, या वयात जे शिकतील ते आयुष्यभर शिदुरी म्हणून राहणार आहे। प्रत्येक गोष्टीचं वय असतं, शाळेत घालण्याचं वय, लग्न करण्याचं वय, करिअर करण्याचं वय, बिझनेस करण्याचं वय किंवा नोकरी करण्याचं वय, नोकरी केल्यानंतर रिटायर होण्याचं वय, तसं धर्माला लागण्याचं वयसुद्धा 8 हे आहे, हे लक्षात घ्या। परंतु अज्ञानाच्या माध्यमातून संप्रदायामध्ये सुद्धा मुलींना उपदेश न देण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं होतं आणि त्यावरती आम्ही जोर देऊन बऱ्याच मुलींपर्यंत हा धर्म नेण्याचा प्रयत्न केला की मुलगी आपली आहे। घटनेने कायद्याने मुली आणि मुलामध्ये कोणत्या प्रकारचा भेद केलेला नाही, आजपर्यंत आपण ऐकत आलो। पण स्वामी श्री चक्रधरांनी 12व्या शतकात हे तत्त्व दिलेलं आहे की मुली आणि मुलगा हा वेगळा नाही, स्त्री आणि पुरुष हा वेगळा नाही, तो पुरुष हा जीव आहे आणि स्त्री ही काही जीवली आहे, ते तर जातीत्वानी एकच आहे, फक्त कर्माने वेगळे असल्यामुळं त्यांचं लिंगभेद झालेला आहे, त्यामुळं अधिकार मात्र दोघांचा सारखाच आहे। त्यावेळेस स्वामी श्री चक्रधरांनी या स्त्री आणि पुरुषांचा अभिमान घेऊन, स्त्रीचा अभिमान घेऊन एका ब्राह्मण व्यक्तीला कधी हा भेद समजला, जाणला आणि लोकांना सांगितला म्हणून शिक्षा पण केलेला आहे। म्हणजे क्रांती करण्याचं जे काम, ते पर्व होतं, ते 12व्या शतकात स्वामी श्री चक्रधरांनी केलं। जातीयता आज आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्या जातीयता तोडण्याचं काम स्वामी श्री चक्रधरांनी सर्वात प्रथम केलं। त्यावेळेस स्वामी श्री चक्रधरांनी मातंगाच्या हातून लाडू स्वीकारले आणि ते ब्राह्मणांना खाऊ घातले, जेणेकरून यांच्यातला जो भेद आहे तो मिटेल आणि समाज एक समानतेने चालेल। त्यावेळेस समाजामध्ये एक स्थिरता निर्माण होऊन प्रगती होईल। परंतु नंतरच्या काळामध्ये जातीला खूप मोठ्या प्रमाणात मानलं गेलं, परंतु धर्मामध्ये, मानव संप्रदायामध्ये जातीचा विकल्प सर्वात मोठा मानला जातो। जातीतून जो बाहेर पडेल तो मानभाव असतो, अंधश्रद्धेतून जो बाहेर पडेल तो मानभाव असतो, विधी कर्मकांडातून जो बाहेर पडेल तो मानभाव असतो, ऋतवैकल्यातून बाहेर पडेल तो मानभाव असतो। हे तत्त्व स्वामी श्री चक्रधरांनी 12व्या शतकात आपल्याला दिलं आणि म्हणून ही समाजाला, या देशाला एक सदृढ पिढी, नागरिक जर घडवायचा असेल तर धर्माचा आपल्याला आधार घ्यावा लागेल आणि तेही ज्ञानयुक्त धर्माचा आधार घ्यावा लागेल। कारण धर्माचा आधार प्रत्येकाने घेतलेला आहे, पण भौतिक जगाच्या सुखाच्या अनुषंगाने घेतलेला आहे। वास्तविक भौतिक जगाचे सुख आपण नोकरी केल्याने मिळतं, शेती केल्याने मिळतात, व्यवसाय केल्याने मिळतात, त्यातून पैसा भेटतो, पैशातून भौतिक सुख आपल्याला मिळवता येतात, प्राप्त करता येतात। भौतिक सुखासाठी धर्माचा आधार घेण्याची काही आवश्यकता नाही। वास्तविक परमेश्वराने हा जो धर्म आपल्याला दिलेला आहे तो आपल्या जीवाच्या आत्मकल्याणासाठी, हितासाठी आहे आणि त्या हिताच्या अनुषंगाने आपल्यामध्ये बदल घडवण्याचं एक साधन धर्म आहे। आपल्या विचारामध्ये, आपल्या नजरेमध्ये, आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, समाजाकडे पाहण्याच्या नजरेमध्ये जो बदल आपण करतो तो धर्म असतो। आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या विचारामध्ये शुद्धता निर्माण करणं, आपल्या नकारात भावनेला, नकारात विचाराला तिलांजली देणं, होकारात्मक होणं, आत्मविश्वासपूर्वक आपलं जीवन व्यतीत करणं आणि कोणत्याही प्रकारचे संकट आले त्या संकटांना तोंड देण्याची ताकद धर्म देत असतो। आणि म्हणून योग्य वेळी मुलांवरती धर्माचे संस्कार झाले पाहिजे। आज धर्माच्या नावाखाली दुकानदारी चालू आहे, आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे आणि ते मान्य आपण करत असतो आणि त्याला आपणही कधीतरी कुठेतरी बळी पडलेला असतो। कारण भौतिक जगात, सांसारिक जगात जगत असताना अडीअडचणी येतात, संकट येतात आणि त्याचा आधार म्हणून आपण धर्म पाहतो आणि मग धर्माचे जे ठेकेदार आहे की ज्यांनी दुकानदाऱ्या थाटलेल्या आहे त्या दुकानदारीमध्ये आपण अडकतो आणि कितीतरी संकटाला तोंड देत असतो। यातून बाहेर निघायचं असेल तर स्वामी श्री चक्रधरांचं तत्त्वज्ञान आपल्याला अंगीकारावं लागेल। हे काही वेगळं तत्त्वज्ञान नाही आहे, हे आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान आहे, आपलं तत्त्वज्ञान आहे। परमेश्वर काय अनेक, परमेश्वर तो एक असं तत्त्व सांगून तो परमेश्वर एक कोण, कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ओळखावं लागेल, समजावं लागेल। म्हणून लहानपणामध्येच मुला मुलींचे संस्कार आणि या संस्काराबरोबरच धर्म देणं, तो अभिमान निर्माण करणं,
ते त्यांच्या जीवनामध्ये रुजवणं हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य आहे आणि ध्येय असलं पाहिजे. आजकाल मी समाजामध्ये फिरत असताना अनेक आईवडील डिस्टर्ब झालेले आहे. मुलं शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर शिकायला गेलेले आहे, नोकरीच्या माध्यमातून बाहेर शिकायला गेलेले आहे. संगत वाईट लागल्यामुळं मग ते व्यसनाच्या अधीन गेलेले आहे, नॉनव्हेज खातात. त्यामुळं आईवडिलांना प्रश्न पडला आहे, अडचण निर्माण झालेली आहे, चिंता निर्माण झालेली आहे का आम्ही जे याच्यासाठी लहानसं मोठं केलं, कष्ट केले, त्याच्यावर संस्कार देण्याचा प्रयत्न केला, परंतु हा तर बिघडला. तसं वास्तविक आपण संस्कार कशाला म्हणतो? संस्कार म्हणजे एखादी डिग्रीला आपण म्हणतो, शाळेच्या शिक्षणाला आपण म्हणतो, कॉलेजच्या शिक्षणाला आपण म्हणतो. तो मात्र संस्कार नाही आहे. तो फक्त पैसे मिळवण्याचा एक कारखाना आहे, पैसे मिळवण्याची एक डिग्री आहे, ते एक यंत्र आहे. त्या यंत्राच्या माध्यमातून आपण त्याला बाहेर काढतो ना, आपण त्याला सुशिक्षित समजतो. तो विचाराने सुशिक्षित झाला पाहिजे, आचाराने सुशिक्षित झाला पाहिजे, संस्काराने सुशिक्षित झाला पाहिजे, दुसऱ्यांचा आदर करणारा असला पाहिजे आणि तो फक्त आणि फक्त धर्मच देऊ शकतो. म्हणून धर्माचं तत्त्वज्ञान जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत हा समाज सुशिक्षित होऊ शकत नाही. डिग्रीनं लोक मोठे झालेले आहे, परंतु विचाराने लोक मोठे झालेले नाही. बघा, समाजामध्ये फिरत असताना डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, वकील्स आहे, CA आहे, मोठे मोठे व्यावसायिक आहे, हेच अंधश्रद्धेला बळी पडणारे आपल्याला भरपूर दिसतात. आणि माझ्या अनुभवात तेच मला बरेच येत असतात की तुम्ही तर CA आहे, तुम्ही तर डॉक्टर्स आहे, तुम्हाला याची काय गरज आहे. परंतु अज्ञान इतकं आहे आणि भीती त्यामुळे निर्माण झालेली आहे. या भीतीच्या पोटी याला बळी पडणाऱ्याची जी संख्या आहे ती सुशिक्षित लोकांमध्ये जास्त आहे, ज्यांना आपण सुशिक्षित समजतो. ते वास्तविक धर्माच्या अनुषंगाने सुशिक्षित व्हायला पाहिजे आणि तो संस्कार आपण द्यायला आपण कमी पडलो. म्हणून अनेक आईवडिलांना आज टेन्शन आहे, प्रॉब्लेम्स आहे, काळजी करतात, कष्ट करून लहानसं मोठं याला केलं, परंतु हा आता बरोबर राहील का नाही, वागेल का नाही, बरोबर योग्य रस्त्यावर जाईल की नाही, याचं सर्व आईवडिलांना टेन्शन असतं. मी अनेक ठिकाणी फिरत असतो, अनेक आई ज्या आहे त्या फोन करतात, बाबा तुमचा एखादा व्हिडिओ असा पाठवा का माझ्या मुलाला, माझ्या मुलीला मी पाठवतो, त्याच्या विचारावरती परिणाम होईल, तो उपदेश घेईल, तो धर्माला लागेल. आमचं परंपरेचं उपदेशी कुटुंब आहे, परंतु त्यांनी उपदेश घेतलेला नाही, तो बाहेर गेला, आता अनेक अडचणी निर्माण झाल्या, काही गोष्टी ऐकायला येऊ राहिल्या. याचं टेन्शन आईवडिलांना खूप आहे. याचं कारण आईवडिलांची चुकी झालेली. योग्य वेळेत योग्य वयात त्याला धर्मसंस्कार त्याचा झाला नाही. फक्त करिअरच्या पाठीमागं लागून त्यांनी डिग्री त्याला मिळवली, इंजिनियर केलं, डॉक्टर्स केलं, CA केलं, व्यावसायिक केलं, परंतु संस्कार मात्र देण्याचंच राहिलं त्या धडबड्यात, त्या गडबड्यात. आणि आता मात्र टेन्शन आहे. वेळ निघून जाते, ऐकण्याची मनस्थिती, जनरेशन गॅप, या साऱ्या गोष्टी निर्माण होतात आणि मग अनेक अडचणी निर्माण होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे. पैसा भरपूर आहे पण स्वस्तता नाही, समाधान नाही आहे. इस्टेट आहे परंतु कसं जगावं याची दिशा कळत नाही आहे. दररोज पेपरला तुम्ही हे वाचताय. महिन्याभरापूर्वी नाशिकमध्येच असं एक कुटुंब होतं की जे सर्वात मोठे व्यावसायिक होते, बिल्डर्स होते. एका मुलाचं लग्न झालं होतं, एका मुलाचं लग्न बाकी होतं आणि तरीही त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण होतं पैशाच्या अडचणी, संकट, व्यवसायामध्ये अडचणी. त्यांना फाईट करण्याची ताकद ज्या संस्कारांनी त्यांना द्यायला पाहिजे, धर्माने द्यायला पाहिजे, तो धर्म, तो संस्कार त्यांनी स्वीकारलेला नव्हता. ते उच्च शिक्षित होते पण डिग्रीनं, त्यामुळे ते आत्महत्या केली त्यांनी. आणि हे जे कारण आहे याचं कारण फक्त आणि फक्त धर्माचे अज्ञान, धर्माचे संस्कार नाही. हे आपल्याला आजूबाजूला समाजात दिसत आहे. म्हणून धर्माचे संस्कार जर तुम्ही दिले तर ही जी व्यक्ती आहे हा कोणत्याही अडचणीला संकट देण्याची ताकद, विचारधारा ठेवतो आणि धडक देऊन स्वतःला यशस्वी करू शकतो. म्हणून त्याला शिक्षणाच्या बरोबर धर्माचे संस्कार द्या, त्याला शिक्षणाबरोबर संस्कृतीची जाणीव करून द्या. ती संस्कृती आणि संस्कार कुठून भेटतो? भगवद्गीतेतून भेटतो, लीळाचरित्रातून भेटतो, सूत्रपाठातून भेटतो. आता तुम्ही म्हणाल की मग इतर लोक काय करतात? ते बी धार्मिकता करतात, पण ती धार्मिकता कर्मकांडात्मक ऋतुवैकल्याच्या माध्यमातून करतात. इथं तुम्हाला ऋतुवैकल्य नाही दिसणार. तुमच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल करणं, स्वतःच्या विचारामध्ये शुद्धता निर्माण करणं, आचाराविचारावरती शुद्धता निर्माण करून दुसऱ्याचा आदर करून त्याच्याशी गोड बोलणं, जीवनामध्ये नैतिकता पाळणं, हा संस्कार धर्माचा आहे. बघा, आज धर्म आपला सर्वात मोठा आहे. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती, आपल्या भारताची संस्कृती जगाला आकर्षित करणारी आहे. परंतु भारतामध्ये सर्वात जास्त शुगरचे पेशंट दिसतात. लाईफस्टाईल बिघडली, लाईफस्टाईल धर्माच्या व्यतिरिक्त निर्माण झालेली. जगामध्ये सर्वात जास्त शुगरचे पेशंट भारतात आहे.
जगामध्ये सर्वात जास्त वृद्धाश्रम भारतात आहे. ही शोकांतिका आहे आणि ही आपली शोकांतिका. याचं खेद आणि याचं दुःख या सुशिक्षित लोकांना वाटलं पाहिजे. ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानसं मोठं केलं, आपल्या हितासाठी जीवन व्यतीत केलं, त्या व्यक्तीला, त्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याची प्रवृत्ती ज्या माणसामध्ये, ज्या मुलामध्ये, ज्या मुलीमध्ये निर्माण झाली, तो सुशिक्षित असू शकतो का? होऊ शकतो का? परंतु तो डिग्रीने मोठा झालेला आहे. तो डॉक्टर्स आहे, CA आहे, बरेच IAS ऑफिसर आहे. IAS ऑफिसर, IPS ऑफिसर तुम्हाला माहीत नाही. तुम्ही जा सिव्हिल हॉस्पिटलला जा. या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन चक्कर मारा. तिथं कितीतरी असे म्हाताऱ्या आहे की ज्या ट्रीटमेंट घेतात त्यांना त्यांच्या कुटुंबाने आणून सोडलेलं आहे. तुम्ही वृद्धाश्रमात जा, चक्कर मारा, मुलाखती घ्या. तिथं तुम्हाला कितीतरी लोक असे दिसतील का अत्यंत श्रीमंत आहे, लहानसे मोठं मुलं करता करता IAS ऑफिसर झालेले आहे, मोठी मोठी श्रीमंती आहे, त्यांना तिथं सोडलेलं आहे. अन्यथा ते स्वतःहून आलेले. याचं कारण का? ते तिथं स्वतःचं सुरक्षित जीवन जगू शकत नाही. त्यांना द्यायला वेळ या मुलांकडे नाही आहे. ते डिग्रीनं मोठे झालेले. मी सहज चिंतन करता करता विचार करतो की जेव्हा मुलगा किंवा मुलगी आपल्या आईची, आपल्या बापाची आई किंवा बापाचा बाप होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांनी धर्माला स्वीकारलेला असेल. हे लक्षात घ्या. धर्मच फक्त मुलाला बापाचा बाप बनवत असतो. धर्मच फक्त मुलीला आईची आई बनवत असतो. आई बघा आपल्या मुलाला किती काळजीनं, आपलेपणाने सांभाळत असते. त्याचे कितीतरी दोष पोटात घालत असते. त्याच्या कितीतरी चुकीच्या गोष्टीवरती पांघरून घालत असते. त्यांनी 1000 वेळा जरी त्रास दिला तरी त्याला, त्या आईला, त्या वडिलांना त्रास वाटत नाही. त्याला ते बरं वाटतं, मजा वाटते. त्या अभिमानाने सांगतं, बघा आमचा मुलगा आम्हाला शिव्या देतो, बघा आमचा मुलगा आम्हाला आरेतुरे करतो, बघा आमचा मुलगा काय करतो. ते कौतुकास्पद वाटतं. पण हीच व्यक्ती जेव्हा मोठी होते, हा त्याच्या कुटुंबामध्ये रमतो, तेव्हा त्याला आपल्या आईवडिलांची अडचण वाटते. त्या आईवडिलांनी काहीतरी मागणी केलेली आहे, त्याला ती त्रासदायक ठरते. त्या आईवडिलांनी म्हातारपणामध्ये त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, म्हणून अपेक्षा केलेली आहे की आपण ज्याप्रमाणे आपल्या आईचं, मुलाचं, मुलीचं संगोपन केलेलं आहे, सेवा केलेली आहे, त्यांनी आता माझी ती परतफेड करावी. माझ्या म्हातारपणात त्यांनी माझी सेवा केली, करावी. त्याच वेळेस तो मुलगा हातात आपले मूठ घेऊन बाजूला पडलेला असतो. म्हणून याचा अर्थ काय की आपण योग्य पद्धतीने धर्माच्या अनुषंगाने त्याला संस्कार दिलेले नाही. म्हणजे धर्म मुलांना बापाचा बाप बनवत असतो. हे लक्षात घ्या. धर्म मुलीला आपल्या आईची आई बनवत असते. आणि जेव्हा हा समाज अशा पद्धतीने निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपला धर्म, आपला संस्कार, आपली संस्कृती जिंकेल. हे लक्षात घ्या. आपला धर्म आपणच हरवतोय, आपली संस्कृती आपणच हरवतोय, आपला संस्कार आपणच हरवतोय. पाश्चात्य संस्कृतीचं फॅड आपल्याला आलेलं आहे. बर्थडे, बिड्डे, 31 डिसेंबर हे काय? ही पाश्चात्य संस्कृती आहे. धर्म संस्कार सोहळा ही हिंदू संस्कृती. हे लक्षात घ्या. आपण ते विसरलोय आणि पाश्चात्य संस्कृती स्वीकारलेली आहे. नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण, व्यसनांचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गावागावात, खेड्या गावांमध्ये बिअर बार उभे राहिलेले आहे. मी आता अनेक खेड्या गावांमध्ये जात असतो. खेड्या गावांमध्ये पूर्वी शहराच्या व्यतिरिक्त हे बिअर बार, मटणाचे दुकानं दिसत नव्हते. आज खेड्यागावाच्या पायी फिरायला, वॉकिंगला गेलो तरी खेड्यागावाला लागून बिअर बार असतो. मोटरसायकली तरुण मुलांच्या तिथं लागलेल्या असतात. आईबाप त्यांना थांबू शकत नाही. याचं कारण का? संस्कृतीचा अभाव, संस्काराचा अभाव, धर्माचा अभाव. नॉनव्हेज आपलं अन्नच नाही आहे. निसर्गाने आपल्याला पालेभाज्या दिल्या, अनेक फळं दिले. सायंटिफिकली जर बघितलं आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून जर बघितलं तर आपल्या शरीराला ज्या ऋतूमध्ये ज्याची गरज आहे त्या ऋतूमध्ये निसर्ग आपल्याला ते फळं देत असतो. म्हणून ऋतुमानानुसार आपण फळं जर खाल्ले तर आपल्याला कोणत्या प्रकारचा आजार येण्याची शक्यता नाही. या धर्माच्या संस्कृतीनुसार, लाईफस्टाईलनुसार जर आपण जगलो तर BP शुगरचे प्रमाण आपल्याकडे खूप कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. कारण का? तर लाईफस्टाईल आपल्याला बिघडलेली आहे. संध्याकाळी लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे हे आपलं धर्मसंस्कृती आहे. परंतु आज या करिअरच्या पाठीमागं लागत असताना आपण धर्म आणि संस्कृती, संस्कार सर्व विसरून गेलेलो आहे. आणि हे पाश्चात्य संस्कृतीत इतकं मोठं फॅड आपल्या पारामध्ये आलेलं आहे. आपल्याला एवढं निसर्गाने दिलेलं असताना सुद्धा आपण नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण, कितीतरी उपदेशांचे मुलं नॉनव्हेज खातात, कितीतरी उपदेशांची मुलं दारू पितात.
आणि ते आईवडील आमच्यासारख्यांक तक्रार करतात. त्यांना आम्ही किती सांगितलं तर ते वय निघून गेलेलं असतं. त्याच्यामुळं जेव्हा ही जी वेळ असते तीच वेळ पकडणं हे प्रत्येक आईवडिलांचं ध्येय असलं पाहिजे, कर्तव्य असलं पाहिजे, ड्युटी असली पाहिजे. एकदा का ते मुलं मुली तुमच्या हातातून गेल्या का त्या तुमच्या होऊ शकत नाही. आणि वृद्धाश्रमात आपल्याला जाण्याची जागा आपण अगोदरच बुकिंग करून टावायची. त्यांना नावं ठेवायची गरज नाही, त्यांना विनाकारण त्यांची बदनामी करायची गरज नाही, कारण सुरुवात आपण केलेली आहे. मी अनेक ठिकाणी जातो, मुलं मुलींना मी धर्म, संस्कार, संस्कृती उपदेश घेणं म्हणजे काय, त्यांच्या मनातले प्रश्न दूर करतो. आणि मुलं मुली उपदेश घ्यायला उभे राहतात. ती आई म्हणते थांब थोडं, अजून खाय प्यायचं दिवस आहे, अजून लग्न झालं नाही. म्हणजे आईने धर्मापासून थांबवलेलं आहे. जी आई त्या मुला मुलींना धर्मापासून थांबवेल ना ती आई 100% वृद्धाश्रमात जाईल, हे लक्षात घ्या. जे वडील त्या मुला मुलींना उपदेश घेण्यापासून धर्मापासून थांबवतील ना त्या मुलाला त्या वडिलांना 100% पटाटे निर्माण होतील. म्हातारपणात ज्या मुलाला जन्म दिला, ज्या मुलीला जन्म दिला, उद्देश काय असतो, म्हातारपणात हे उपयोगी पडावे. आपल्या म्हातारपणात हे उपयोगी पडणार नाही, पण त्यांना जर धर्म दिला, संस्कार दिला, संस्कृती दिली तर ती मनात शंका घेण्याची तुम्हाला काही कारणच नाही, काही गरजच नाही. आणि म्हणून आजही खेड्यागावांमध्ये, शेतकरी कुटुंबांमध्ये संस्कार संस्कृती आज जपून आहे, जपलेली आहे. खेड्यागावांमध्ये वृद्धाश्रम दिसत नाही. शेतकरी कुटुंबांमध्ये वृद्धाश्रमात आईवडिलांना पाठवण्याचं प्रमाण 0 आहे. वृद्धाश्रमात जाणारे आईवडील कोणाचे मुलं आहे, एकदा वृद्धाश्रमात जा, तुम्ही काय करतात, माय लव माय फॅमिली, बस. फॅमिली कोण, बायको, नवरा, एक मुलगा, एक मुलगी. त्याच्यात आई नाही, बाप नाही, काका नाही, काकी नाही, नाना नाही, नानी नाही, मामा नाही, मामी नाही, कोणीच नाही. छोटं कुटुंब, समाज म्हणतो सुखी कुटुंब, पण म्हणतो छोटं कुटुंब सर्वात दुःखी कुटुंब, मोठं कुटुंब सर्वात सुखी कुटुंब. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकामेकाला काही ट्रेस असेल, टेन्शन असेल, गप्पा मारणं, कामाला मदत करणं याची संस्कृती रुजत होती. काही अडचणी आली तर दुसरं कोणीतरी विचारत होतं, का बरं तू काही दुखतंय का, तुझा चेहरा का पडलेला आहे, कोणीतरी विचारणारं होतं. आता इथं विचारणारच कोणी नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ट्रेस निर्माण झालेला आहे आणि जीवनामध्ये त्याच्याकडे सर्व असतानाही त्याला सुख उपभोगता येत नाही. म्हणून ही जी संस्कृती आहे ही लयाला नेण्याचं काम आपण करतोय. आणि धर्मात जाणं म्हणजे संस्कृती पक्की करणे, संस्कृती आणि संस्काराचे, धर्माचे जे मूळ आहे ते पक्के करणे. पण यातून बाहेर पडणं म्हणजे मान व संप्रदाय ज्यावेळेस या मुलांना उपदेश देतो म्हणजे काय करतो, धर्मसंस्कार करतो. त्यांना दररोज आता मी काय सांगितलं, त्यांच्याकडून प्रार्थना म्हणून घेतली की इथून पुढं मी कोणते कर्मकांड जोपासणार नाही, अंधश्रद्धा जोपासणार नाही, कोणत्याही देवीदेवतेची भक्ती करणार नाही, भूताखेतांची भक्ती करणार नाही, जीवाची भक्ती करणार नाही, आमची भक्ती करणार नाही. हे त्यांच्याकडून आम्ही ओढून घेतलेले. मानव संप्रदायामध्ये गुरुभक्ती नाही, जीवभक्ती नाही. मानव संप्रदायामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वर भक्ती आहे. यांना आम्ही सांगतोय का आमची सुद्धा तुम्हाला भक्ती करायची नाही. आम्ही फक्त मार्गदर्शक आहे. जसे आईवडील मार्गदर्शक आहे तसे गुरु हे मार्गदर्शक असतात. आणि ते मार्गदर्शन घेण्याची जिथं जिथं तुला गरज पडेल तिथं तिथं आम्ही देण्याची तयारी ठेवत असतो. तू किती घेशील हे तुझ्यावरती अवलंबून आहे. त्यांच्याकडून ही प्रार्थना म्हणून घेत असताना त्यांना आम्ही लगेच सांगितलं की कोणते कर्मकांड करायचे नाही, अंधश्रद्धा करायचे नाही, परंतु दररोज 25 दंडोत घातलेच पाहिजे. ज्याला तुम्ही सूर्यनमस्कार समजतात 25 दंडोत घातले पाहिजे. ते बी लगेच नाही, 1 2 3 वाढवत जायचे. संध्याकाळी 25, सकाळी 25. अभ्यास केलाच पाहिजे, आईवडिलांना मदत केलीच पाहिजे, आदर ठेवलाच पाहिजे, सर्वांना दंडोत घातलेच पाहिजे. कोणत्याही प्रकारचे व्यसन जे आहे त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, वाईट संगतीला आपण गेलं नाही पाहिजे. हे त्यांच्याकडून शब्द घेतलेले आहे आणि त्याच्या मनामध्ये एक मानसिकता तयार झाली की मी गुरुला शब्द दिलेला आहे. हे माझे अनुभव आहे. जसं आपण म्हणतो ना कान टोचायचे तर सोनाराकडेच न्यायचे असतात. असे कितीतरी कुटुंब आहे कॉन्टॅक्टमध्ये की जर आईवडिलांचं मुलामुलीनं नाही ऐकलं का ते म्हणतात तुझ्या गुरुबाला फोन करेल बरं का, गप्प बैस. आणि मला फोन केल्यानंतर त्याला मी थोड्या पद्धतीनं थोडंसं गोड बोलून थोडंसं धाकधापडशा करून जर बोलतं तर मुलं ऐकतात. पण आता हा कन्हैया किती धांदलखोर आहे. बारगजे सरांचे ताईचं तर ऐकणारच नाही, परंतु कन्हैया इकडं आला की एकदम शांत बसतो. का कन्हैया ही जाईजुई बघा. आता निकिता तर मोठी तिच्यामुळं काही विषयच नाही आहे, परंतु मुलांनी मुलांसारखं राहिलं पाहिजे, मस्ती केली पाहिजे, पण हसा खेळा पण
शिस्त पाळा हा संस्कार त्यांच्यापर्यंत रुजवण्याचं काम गुरुजनांचं आहे. आजकाल काय झालेलं आहे, गुरुच राहिला नाही आहे. पूर्वी आपलं लहानपण अनुभवा. शाळेमध्ये जात असताना एखादा शिक्षक आपल्या गावात जर राहत असेल तर साऱ्या गावातल्या मुलांना त्यांचा धाक असायचा. आता मुलांचा धाक शिक्षकांना आहे. उलटं झालंय सारं. आज गुरु राहिलेला नाही आहे आणि गुरुत्व देण्याचं काम मानव संप्रदाय करत असतो या समाजाला, या देशाला. हे लक्षात घ्या. विचार देण्याचं काम, आचार देण्याचं काम, तत्व सिद्धांत देण्याचं काम, संस्कार आणि संस्कृती देण्याचं काम मानव संप्रदाय करत असतो. आज गुरु राहिलेला नाही आहे. पहिले बघा शाळेत शिक्षकांना कितीतरी लिमिटेशन आहे. त्या बारगजे सरांची आमची चर्चा होत असते, म्हणे इतकं लिमिटेशन आहे की मुलांकडे डोळे वाटरून सुद्धा पाहायचं नाही म्हटले. कायदा आहे, डोळे वाटरून पाहिलं आणि त्या मुलांनी जर घरी सांगितलं तर आईवडील भांडायला येतात. याचं कारण काय, एकच मुलगा लाडाचा, त्यांनी म्हातारपणात लाता का मारणं होईना, घरातून काढणं का होईना, पण एकच मुलगा आहे, सर्व फोकस त्याच्यावरती आहे. एकच मुलगी, सर्व फोकस त्याच्यावरती आहे. पूर्वी काय व्हायचं, 2, 4, 5 असायचे, लक्ष कोणाकोणाकडे द्यायचं, कधी शाळेत कोण जातंय आणि कोण कुठं जातंय लक्षात पण असायचं नाही. परंतु ते संस्कारांनी आपोआप घडले, त्यातले आम्ही आहोत. हे लक्षात घ्या. एकत्र कुटुंबात राहिलो, 8-8, 9-9, 10-10 भावंड असायचे. आता आहे का कोणी? 2 जरी असलं, 3रं जरी असलं ना तर शेजारची बाई म्हणते का हिला काही काम नाही काय. एकच मुलगा आणि एकच मुलगी, त्याच्यावरती सर्व फोकस. आणि इतका फोकस करायचा का त्याचे एवढे लाड करायचे का तो डोक्यावर कधी बसतो आणि आपल्या डोक्याच्या पलीकडे कधी जातो हे आपल्याला कळत नाही. डोळे वाटारून नाही पाहिजे तेव्हा मारण्याचं, रागवायचा विषयच नाही राहिला. त्याच्यामुळे संस्कार संस्कृती कमी झालेली आहे आणि संस्कार संस्कृती फक्त धर्मच देऊ शकतो आणि धर्माच्या माध्यमातूनच आपण ते स्वीकारलं पाहिजे. अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहे. एकत्र कुटुंब पद्धत वेगळी झालेली आहे. नवीन मुलगी लग्न करून घरात आली की तिला असं लगेच वेध लागतो की आता आपलं मुलगा, आपला नवरा आणि आपण आता कुठंतरी शहरात जायला पाहिजे. मग तिचं काहीतरी दुखायला लागतं, चिडायला लागते, काहीतरी अंगात येतं, असे पण प्रकार होतात. तिला वास्तविक वेगळं निघायचं राहतं, वेगळं त्याला काढायचं राहतं. परंतु ह्या मुलींना पण समजून घेतलं पाहिजे की एकत्र कुटुंबामध्ये जे आपल्या मुलांना संस्कार होणार आहे ते एकत्र आपण करू शकत नाही, करणारच नाही, करू शकत नाही. अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहे. मी दररोज या गोष्टीला अनुभव घेत असतो. कितीतरी टेन्शन आज लग्नाचं आहे, लग्न जमत नाही, जुळत नाही मुला मुलींचं. याचं कारण काय, आपण स्वतंत्रता दिलेली आहे. मुलीला म्हणतो नाही आम्ही काही टेन्शन घेणार नाही भाई, तुझं म्हणणं असेल, तुझी इच्छा असेल, तुला आवडला असेल तर. पूर्वी असं होतं काय? आणि मग मुलीला जास्त स्वतंत्रता दिला, मुलाला जास्त स्वतंत्रता दिली, त्याच्यामुळे ते निर्णय क्षमता घेऊ शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही. स्वतंत्रता दिली पाहिजे परंतु संस्काराच्या चौकटीत, धर्माच्या चौकटीत दिली पाहिजे. स्वतंत्र म्हणजे स्वैराचार नाही, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आहे. हा संस्कार धर्म शिकवत असतो आणि तो समाजावरती, मुलांवरती आपण रुजवला पाहिजे. स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार झालेला आहे आणि त्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहे. मुहूर्त पाहून, कुंडल्या पाहून, सर्व यथास्थितीत व्यवस्थित लग्न करून सुद्धा 62% 65% फारकतीचं प्रमाण. याचं कारण काय आहे? वकिलांकडे भेटा एखाद्या, ते वकील तुम्हाला सांगतील. माझ्याकडे कितीतरी वयस्कर वकील आहे, माझी मैत्री आहे, ते येतात, गप्पा मारतात, गप्पाच्या वाक्यात कितीतरी अशा केसेस सांगतात का त्या ऐकल्यानंतर आपल्या धर्माच्या कोणत्याच चौकटीत ती केस बसत नाही. तेव्हा आमचे डोके बंद होतात परंतु नाविलाज होतो. डॉक्टरांकडे जाऊन बघा तुम्ही, जे डॉक्टर ट्रीटमेंट करतात वेगळ्या पद्धतीची, त्यांना जर विचारलं तर मुलं मुली हे त्या ट्रीटमेंट घ्यायला गेलेल्या राहतात. याचं कारण काय? अभाव धर्माचा, संस्काराचा, संस्कृतीचा. आई वडील, मुलं मुलींमध्ये एक मैत्रीचं नातं दृढ झालं पाहिजे. कोणती गोष्ट लपल्या गेली नाही पाहिजे. याचं माध्यम फक्त धर्म आहे. ज्यावेळेस ज्या घरामध्ये धर्म असतो, आई वडील, मुलं मुली एकत्र देवपूजा करतात, भजनं म्हणतात, लीळाचरित्र वाचतात, चिंतन करतात, सायन्स काय सांगतं, धर्म काय सांगतं, शास्त्र काय सांगतं, त्यातून एक संवाद होतो आणि त्या संवादातून तो मुलगा, ती मुलगी संस्कारक्षम होत असते. आपण मित्र झालो पाहिजे आपल्या मुला मुलींची, त्यांना दुसऱ्या मित्रांची गरजच पडली नाही पाहिजे. सर्वात चांगला मित्र मुला मुलींनी समजून घेतला पाहिजे की सर्वात चांगली मैत्रीण आपली कोण असेल तर आपली आई, सर्वात जास्त मित्र आपला चांगला कोण असेल तर आपले वडील, कारण ते हितक्षी असतात. परंतु सर्वात जास्त दुश्मन आईवडिलांना समजणारे आज मुलं निर्माण झालेले. तेव्हा हा कोण आहे,
ते पिक्चरमध्ये असतात विलन, त्यांचे नावं पण मला माहीत नाही, ते विलन म्हणून पाहतात. याचं कारण काय? आज पेपरला तुम्ही सर्व ही वास्तविक सत्यता आहे. आज आपण हे कार्यक्रम करत असताना आपल्या हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण आज कुठं प्रयागराजला होतोय. काय होतंय? सिंहस्थ कुंभमेळा. काही कोटीनं लोक तिथं जमा झालेले आणि ते जमा होण्याचं कारण एकमेव आहे की मी केलेले पाप धुवून गेले पाहिजे, त्या नदीत मला डुबकी करायला मिळाली पाहिजे. पाप आम्ही करायचे आणि त्या नदीने स्वच्छ करायचं. ही कुठली अंधश्रद्धा आहे, कुठली श्रद्धा आहे हे आपल्याला समजत नाही. कोणत्याही धर्माच्या ज्ञानात बसत नाही. परंतु इनसिक्युड लोक इतके फील झालेले आहे. गव्हर्नमेंटला कळावं लागलं, तिथल्या गाड्या, रेल्वे, विमानं थांबवावं लागले, इतकी मोठी गर्दी झालेली आहे. आणि आता पुढच्या 27ला आपल्या नाशिकमध्ये येणारच आहे. आम्ही बी 2 सिंहस्थ अनुभवलेले आहे. काय परिस्थिती असते त्यावेळेस. मागच्या वेळेस आपल्या सिंहस्थामध्ये त्या साधू संतांनी पैसे उधळले आणि पैसे उधळले तो प्रसाद म्हणून घेण्यासाठी इतके लोक धावले की 40 लोक चेंगरून मेले. गर्दी जिथं नाही तिथं झालेली आहे. याचं कारण फक्त अज्ञान आहे, धर्माचं अज्ञान, इनसिक्युड फील करणं आणि त्या धर्माचा आधार पाहून जगण्याची एक दिशा मिळवण्याचा प्रयत्न करणं. परंतु ही सर्व धर्माच्या नावाखालची अंधश्रद्धा आहे. हे आपण लक्षात जर घेतलं तर ते फक्त आणि फक्त सांगण्याचं हिंमत फक्त मानभावच करू शकतो, कारण तो ज्ञानावरती आधारित आहे. लक्षात घ्या. प्रमाणावरती आधारित असलेला धर्म, तत्वावरती आधारित असलेला धर्म मानभावांना माहिती आहे. म्हणून आमच्यासारखा म्हणू शकतो की हे काय आहे धर्माच्या नावाखालचं, आम्ही प्रूव्ह करून दाखवतो. त्याचा उद्देश खूप चांगला आहे. सारे साधू संत एकत्र आले पाहिजे, साऱ्या हिंदू धर्माचा एक कुंभ झाला पाहिजे. परंतु तो विचाराचा कुंभ असला पाहिजे, आचाराचा कुंभ असला पाहिजे, चुकीच्या अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्याचा कुंभ असला पाहिजे. तिथं आता फक्त आंघोळ करण्याचा कुंभ निर्माण झालेला आहे. ती नदी सुद्धा घाण करून टाकली आपण. ह्या ज्या गोष्टी आहे, जे व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याच्या नावाखाली मात्र बऱ्याच गोष्टी होतात. तुम्ही सारे नवीन पिढीतले नवीन युवक युवती आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यावर फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, टेलिग्राम आहे, फॉरवर्ड आहे. तुम्ही ही फॉरवर्ड जी संस्कृती आहे ही समाजाला घातक नाही आहे, परंतु समाजाचं दिशा बदलावणारी ती संस्कृती आहे. जर तुम्हाला धर्माची दिशा जर पक्की झाली, तुमचा धर्माचा पाया पक्का झाला, तर सायन्स कितीही तुमच्यापर्यंत येऊ द्या, तुम्ही सायन्सला त्या पद्धतीनं फायदा करून घेण्याचं एक माध्यम बनवाल. मी मोबाईल बनवतोय, मोबाईलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. यूट्यूबवरती माझे सत्संग आहे. माझा धर्माचा पाया पक्का असल्यामुळं या सायन्सची मला अडचण नाही आहे. या सायन्सला मला धर्माला कसं उपयोगात आणावं लागतं याचा मी योग्य पद्धतीने विचार करत असतो आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. सायन्स आपल्याला धर्मामध्ये आणता आलं पाहिजे. कारण स्वामी श्री चक्रधरांनी परमेश्वराची व्याख्या सांगत असताना परमेश्वर कोण, सकळही ज्ञान आणि सकळही विज्ञान ज्याच्यामध्ये आहे तो परमेश्वर. म्हणजे जिथं विज्ञान आहे तिथं धर्म आहे, जिथं धर्म आहे तिथं विज्ञान आहे. लक्षात घ्या. हे सांगणारा फक्त एकमेव महानुभव तुम्हाला दिसेल. समाजामध्ये काय आहे की जिथं सायन्स थांबतं, जिथं विज्ञान थांबतं तिथं धर्म चालू होतो, अशी एक प्रघात रूढ तुम्ही आजपर्यंत ऐकली असेल. आम्ही तसं मानत नाही. धर्म आणि सायन्स हे एकाच गाडीचे 2 चाकं आहे. जिथं सायन्स आहे, जिथं विज्ञान आहे तिथं धर्म आहे, जिथं धर्म आहे तिथं विज्ञान आहे. कारण धर्माव्यतिरिक्त विज्ञान नाही, विज्ञानाव्यतिरिक्त धर्म नाही. का? त्या विज्ञानाला धर्माची प्रेरणा आहे. विज्ञान काय सांगतं? बाप दाखवणं तर श्राद्ध कर. काय आहे ते प्रूव्ह करू, प्रयोग करायचा, अनुमान काढायचा, सिद्ध करायचं. परंतु प्रेरणा शास्त्राची असल्यामुळं त्याच्यात शास्त्रच आहे एक प्रकारचं. हे जेव्हा तुम्ही धर्माच्या अभ्यासातून शिकाल तेव्हा या विज्ञानाचं आकर्षण वाटणार नाही. या आकर्षणापोटी त्याच्या पाठीमागे धावणार नाही, पळणार नाही आणि आपलं जीवन अस्थिर करणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून धर्म काय, धर्म संस्कार संस्कृती आपल्याला जोपायची असेल तर आपल्याला बड्डेच्या ऐवजी धर्म संस्कृती सोहळे निर्माण करावे लागतील. हे नुसते मानवांचे धर्म संस्कृती सोहळे नाही आहे, हे सर्वांचे असले पाहिजे. कारण आपण एक आहोत. धर्म म्हणून जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक आहोत. हे तुमचं आमचं, तुमचा देव आमचा देव असं काही नसतं. स्वामी श्री कृष्ण महाराजांनी सांगितलेला धर्म सर्वांचा आहे. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेला धर्म सर्वांचा आहे आणि सर्वांसाठी सांगितलेला आहे. फक्त आमच्यासारखा तिथपर्यंत पोचला आहे कशाच्या जोरावर? बुद्धीच्या जोरावर, विचाराच्या जोरावर, चिंतनाच्या जोरावर. तिथपर्यंत आम्ही पोचलोय. समाजाने पण आपल्या बुद्धीच्या जोरावर तिथपर्यंत पोचावं. मनात काही शंका असेल तर तुम्ही
आमच्या यूट्यूबवरती जाऊन हे सत्संग ऐकू शकतात. प्रश्न निर्माण होऊ शकतो. असा कोणता प्रश्न नाही आहे तुमच्या मनातला का त्याचं उत्तर शास्त्र देणार नाही. असा कोणता अडचण नाही, असे कोणता प्रॉब्लेम नाही आहे, असं कोणतं संकट नाही आहे का त्या संकटावर मात करण्याची ताकद शास्त्र देणार नाही आहे. तुम्ही कधीही कोणत्या अडीअडचणीत प्रॉब्लेम्समध्ये असाल तर नक्की मानव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानावरती जा, तत्त्वज्ञानामध्ये जा, तुम्हाला त्याचा उपाय नक्की भेटेल. आपलं जीवन किती अनमोल आहे, त्याला किती मोठी किंमत आहे हे सांगणारा मानव संप्रदाय जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा कळेल की आपण काहीतरी डिफरंट आहोत. कारण आपण जीवन जगत असताना आपल्यासारखे कितीतरी जीव या प्राण्यांमध्ये जगताय, जीवन जगताय. त्यांना हवा आहे, पाणी आहे, थंडी आहे, ऊन आहे, याच्यापासून संरक्षण करायचं स्वातंत्र्य नाही आहे. या झाडांमध्ये सुद्धा जीव आहे हे शास्त्र सांगतं. ते कितीतरी दुःखात आहे. म्हणून तुम्ही नरदेहात जन्माला आले म्हणून तुम्ही अनमोल आहे, तुमची किंमतच होऊ शकत नाही. परंतु तो नरदेहात जन्माला येऊ नये, आपली किंमत आपण ओळखत नाही. याचं कारण फक्त धर्माचा अभाव. जेव्हा तुम्ही बघाल की आपण मनुष्य जन्मात आलो, आपल्याला स्वतंत्रता आहे, प्रत्येक गोष्टीची स्वतंत्रता आहे. थंडी वाजली आपल्याला जे पाहिजे ते आपण घेतो. उन्हाळ्यामध्ये गरम झालं आपल्याला जे पाहिजे ते आपण प्राप्त करतो. पावसाळ्यात आपण जे पाहिजे ते प्राप्त करतो. खाण्याच्या बाबतीत असेल, आपल्या सुखाच्या बाबतीत असेल, अन्न वस्त्र निवाराच्या बाबतीत असेल, जे बी आहे ते आपण प्राप्त करू शकतो. 84 लाख योनी शास्त्राने सांगितलेले. या योनीतली एकमेव योनी म्हणजे हा जो नरदेह आहे, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, या नरदेहाला त्याची स्वतंत्रता आहे. आणि म्हणून इथं सर्वात मोठी संधी आपल्याला भेटली आहे आणि तरीही आपल्याला आपली किंमत नसल्यामुळे आपण व्यसनांमध्ये ती घालवतोय. आपलं जीवन क्राईममध्ये नेतोय, अविचारामध्ये नेतोय, आत्महत्या करून आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेतोय. परंतु स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानात या साऱ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे. एक औसा नावाची भक्त असते. परमेश्वर थोडी खंती पकडतात त्या जीवाची योग्यता वाढण्यासाठी आणि ती कोमल विचाराची असल्यामुळे ती म्हणती माझा देव माझ्यावरती रुसला म्हणून मी आता आत्महत्या करेल, स्वतःला संपून गेला असा विचार येतो. आणि त्याच वेळेस स्वामी श्री चक्रधरांनी एक तत्त्व सांगितले की जो आत्मघात करील त्याला ह्या जगामध्ये कुणच ठाव नाही, प्रत्येक नरक त्याला प्राप्त करत असतं, त्याला ब्रह्मांड हननाचं नरक प्राप्त होतं. याचा अर्थ कारण काय की या शरीरामध्ये 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवतेचे मळ 10 देवतेच्या पिंडस्थ असतात आणि आपल्या शरीराला आपण संपवणं म्हणजे एक ब्रह्मांड संपवण्याचं तातक पाप लागत असतं. म्हणून कोणताही महानुभाव असा कधी मनात विचारसुद्धा आणत नाही का मी सुसाईड करल, मला माझं जीवन संपवायचं, कारण त्याला त्याच्या जीवनाची किंमत या शास्त्रांनी, धर्मानी, संस्कृतीनी, संस्कारांनी दिलेली आहे. म्हणून तो स्वतःला काहीतरी वेगळा समजत असेल परंतु वैचारिक वेगळा समजतो, विचारांनी, संस्कारांनी, संस्कृतीने वेगळा समजतो आणि तो समाजाला दिशा देण्याचं काम एक कर्तव्य म्हणून एक सेवेचा भाव घेऊन तो समाजापर्यंत जात असतो. परंतु त्या पद्धतीची मांडणी नसेल, संस्कार नसेल, त्या समोरच्या व्यक्तीची समजून येण्याची बुद्धीची ताकद नसेल, म्हणून ही दरी अप्रत्यक्षरित्या कुठंतरी आपल्याला कमी करताना दिसते. म्हणून धर्म काय, संस्कार काय, संस्कृती काय हे आपण जर समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने आपण आपलं जीवन समजून घेतलं. जीवन समजून घेण्याच्या पाठीमागे धर्माला, संस्काराला, संस्कृतीला आपण विसरलेलो आहे. म्हणून जीवनाला आपण समजून कधीच घेत नाही. बघा काहींचं ज्यांचं वय झालेलं आहे, मुला मुलींचे लग्न झाले, नातू नाती बघितलेले आहे, वय झालेलं आहे, आता उठता येत नाही, बसता येत नाही आणि आपण थोडक्यात म्हणतो म्हातारे झालेले ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांच्याजवळ कधीतरी बसा, त्यांना त्यांच्या जीवनाची किंमत विचारा. त्यांना विचारलं तर जीवनात तुम्ही काय कमावलं, काय सत्य आहे हे आम्हाला सांगा. तेव्हा त्या काही सत्य नाही, फक्त धर्म सत्य आणि परमेश्वर सत्य. कारण ज्यांच्यासाठी मी राबत होतो, ज्यांच्यासाठी सारा मी आयुष्य काढलं, ते तर त्यांच्या आयुष्यामध्ये मग्न झालेले, ते त्यांच्या भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेले आणि मी त्यांच्यासाठी सारं जीवन व्यतीत केलं, आयुष्य घातलेलं. ते कशासाठी का माझ्या अडचणीच्या काळात हे मला उपयोगी पडावे. परंतु त्यालाच एवढ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे का त्याला त्यातूनच बाहेर पडता पडता नाकीनं येऊ राहिलं, तो मला काय सहाय्य करणार आहे. म्हणजे सत्यता कोण आहे, ज्यांचा अनुभव दांडगा आहे, अनुभवाने ते मोठे आहे, त्यातून ते बाहेर पडलेले आहे, त्यांच्याकडून आपण या गोष्टी समजून घ्यायच्या. आपण समाजामध्ये फिरत असताना डोळे उघडे ठेवत नाही, कान उघडे ठेवत नाही, ठेवतो पण भलतं पाहतो, भलतं ऐकतो. धर्म योग्य ऐकायला लावतो, योग्य पाहायला लावतो, योग्य विचार करायला लावतो, योग्य नजरेने समाजाकडे पाहायला लावतो.
धर्म आपल्याला आत्मशुद्धीकडे नेत असतो आणि आपल्या विचारामध्ये दररोजचा बदल घडवण्यासाठी एक नवीन संधी धर्म देत असतो. धर्मामध्ये इतकं तत्वज्ञान आहे, इतकं ज्ञान आहे, सारं आयुष्य अभ्यासाला गेलं तरी तुमचं संपणार नाही. आणि इतकी चिकित्सा आणि इतकी उत्सुकता तुम्हाला वाटेल का पुढं काय पुढं काय पुढं काय. माझे सत्संग बरेच लोक ऐकतात, ते ऐकण्यातून त्यांना लक्षात येतं की आज सत्संग ऐकला, पुढचा कधी ऐकू, त्याच्या पुढचा कधी ऐकू, ही उत्सुकता घेऊन पुढं पुढं जात असतं. तो एक अभ्यासक्रम आहे. धर्मतत्वज्ञान इतकं मोठं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे या कुटुंबांना च्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्व आलात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद देईल, आभार मानेल. परंतु जाताना एकच घेऊन जा, धर्मसंस्कार काय, धर्मसंस्कृती काय. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणी नॉनव्हेज खाणार असेल तर मला येऊन भेटा. नॉनव्हेज कसं अयोग्य आहे सायंटिफिकली त्यांना मी समजून सांगतो. कोणाला भगवद्गीता वाचण्याची इच्छा निर्माण झाली असेल तर आपण या सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीनं भगवद्गीता मोफत देत असतो. त्यांनी भगवद्गीता घेऊन जा. आणि याच्याही पुढे जाऊन अभ्यास करण्याची इच्छा असेल तर यूट्यूबवरती जाऊन माझे सत्संग तुम्ही ऐकू शकता. हे सर्व बारगजे कुटुंब आहे, मुदगुल कुटुंब आहे किंवा पांगारकर कुटुंब आहे, यांचं मी विशेष अभिनंदन करल आणि त्यांना शुभेच्छा देईल का धर्माच्या अनुषंगाने, समाजाला दिशा देण्याच्या अनुषंगाने यांनी जो धाडसी निर्णय घेतला आहे आज, त्या धाडसाला मी पण सलाम करतो. आणि धर्माला दिशा देण्याचं जे काम ते करताय, नक्कीच या दिशेने सारा समाज जाईल आणि एक समाज, सदृढ धर्म आपल्याला समाजापुढे कधीतरी पाहायला भेटेल, हीच अपेक्षा करतो. या सर्व मुलांना तुम्ही सर्व शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलात. आज त्यांना सुद्धा एक वेगळं वाटलं असेल फिलिंग. डायरेक्ट स्टेजवरती आमची मम्मी बसली पुढं, पप्पा बसला पुढं, मित्र बसले पुढं आणि बाबाच्या शेजारी बसलो आम्ही. एकदम व्हीआयपी सारखं वाटतंय की नाही जायचोय का नाही? या वाटतंय की नाही निकिता? पाठीमागं साधू संत आशीर्वाद देण्यासाठी, साधू संतांचं शुभचिंतन, आशीर्वाद ज्यांना भेटला आणि धर्म त्याच्या जीवनात आला, त्याच्या जीवनात अनसक्सेस हा शब्द कधीच येऊ शकत नाही किंवा अशक्य हा शब्द कधीच येऊ शकत नाही. त्याच्यामुळं एक कुटुंबाने घेतलेलं एक सुंदर असं पाऊल, एक धाडस सर्व समाजाने स्वीकारावं आणि वाढदिवसाबरोबर धर्मसंस्कार सोहळे निर्माण करावेत आणि त्या संस्कारातून एक धर्माच्या अनुषंगाने एक सदृढ समाज निर्माण करण्याला हातभार लावा. आपल्या संस्कृतीला, संस्काराला, आपल्या धर्माला पक्क करण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्या अगोदर आपण धर्म स्वीकारावा. मी तर म्हणेल जे हिंदू आहे त्यांनी पहिले हिंदू व्हावं. हिंदू होणं म्हणजे काय? आपल्या घरात भगवद्गीता नेणं आणि आपल्या जीवनात भगवद्गीता उतरवणं म्हणजे हिंदू होणं. तो काय हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे असं आपण म्हणतो, पण तो नुसता हिंदूंपुरता मर्यादित राहिला नाही. आता साऱ्या जगाला दिशा देणारा हा धर्म ग्रंथ आहे. तो आपल्या जीवनात आपण उतरवणं म्हणजे आपण आपल्या धर्माचं होणं, आपल्या धर्माला स्वीकारणं. इतकंच मी म्हणेल. तुम्ही बसले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता या मुलांचे वाढदिवस आपण साजरे करणार आहोत. सर्वांना मी विनंती करेल की आपण आपल्या जागेवरती उभं राहायचंय. ते आता केक कापतील, साऱ्या कुटुंबांनी पुढे यायचंय आणि सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या. खूप खूप दंडोत प्रणाम. दंडोत. मुदगुल कुटुंब प्रथम या, नंतर बारगजे कुटुंब या, पांगारकर कुटुंब या. आता या जाई आणि जुईचा आज वाढदिवस आहे. या त्यांच्या आईवडिलांना मी खूप शुभेच्छा देईल. कनयाचा पण वाढदिवस आहे, त्याच्या मी आईवडिलांना मी शुभेच्छा देईल. आता दादागिरी करायला लागला. ओ बाबा माझा पण आहे. ही हिंमत फक्त धर्म देत असतो. हिंमत असली पाहिजे चांगलं मांडण्याची पण वाईट पण मांडण्याची. चला खूप खूप धन्यवाद. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.